तर नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ पूजामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी आपल्यासोबत एक अशी भाजी शेअर करत आहे जी नॉनव्हेजलाही मागे पाडते। एकदम नॉनव्हेजला टक्कर देणारी भाजी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी सोया चंक्स घेतलेले आहे, वजनामध्ये आहे 200 ग्रॅम। आपण त्याला पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी उकळून घेऊया। उकळी आल्यानंतर 2 मिनिट याला आपल्याला उकळायचं आहे। आता याला आपण एका स्ट्रेनरमध्ये काढून घेऊ आणि याला थोडंसं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। आपले सोया चंक्स इथे थंड झालेले आहेत। आपण यामधलं पाणी पूर्णपणे काढून घेऊया। अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने आपण पाणी काढून घेणार आहोत। पूर्णपणे पाणी काढायचं आहे। जर आपण हे पाणी काढलं नाही तर भाजीचा रस्सा याच्यात मुरत नाही आणि ती चवदार लागत नाही। त्यासाठी आपण यामधलं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत। इथे आपलं पाणी काढून झालेलं आहे। त्यानंतर आपण यासाठी एक पेस्ट तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी टाकलेले आहे लसूण, अद्रक, 3 मिरच्या, 1 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालून बारीक पेस्ट वाटून घेऊ। आपल्याला इथे पाण्याचा वापर न करता पेस्ट वाटून घ्यायची आहे। इथे आपली पेस्ट वाटून झालेली आहे। गॅसवर ठेवू एक पॅन, त्यामध्ये थोडंसं तेल घालून आपण आपले सोया चंक्स फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून ते क्रंची होतील आणि चवीलाही खूप छान लागतील। 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हाय फ्लेमवरती सोया चंक्स परतून घ्यायचे आहेत। आपले सोया चंक्स इथे परतून झालेले आहेत। हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। त्यानंतर परत थोडंसं तेल घालायचं। आपल्याला हवं आहे तेवढं तेल घालायचं। त्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की लगेच 2 कापलेले कांदे यात घालायचे आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप चविष्ट सुद्धा आहे। एकदा नक्की ट्राय करा, खूप आवडीने खातील सगळे। त्यानंतर आपण वाटून घेतलेली पेस्ट यामध्ये घालणार आहोत। जोपर्यंत आपला कांदा आणि पेस्ट तेल सोडत नाही तोपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। याला साधारणतः 5 ते 7 मिनिट लागू शकतात। मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला परतायचं आहे। याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी असंच ठेवूया। तुम्ही बघू शकता आपले कांदा आणि जी पेस्ट तयार केलेली होती तिने हलकंसं तेल सोडलेलं आहे। याला थोडा वेळ परतून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत। मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, मटन मसाला, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला यामध्ये घालायचा आहे। थोडीशी हळदी पावडर सुद्धा घालायची आहे आणि तुमच्याकडे असेल तर काळा मसाला सुद्धा घाला थोडासा। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। सगळं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित असं परतून घ्यायचं। मसाले परतत असताना लो फ्लेमवरती परता। मसाले आपले परतून झालेले आहे। त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ। पाणी घातल्याच्या नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपली जी ही ग्रेव्ही आहे ही तेल सोडेल। आता यामध्ये घालूया आपण थोडासा किचन किंग मसाला, याने टेस्ट छान येते। आता यामध्ये पाणी घालून घेऊया। मी इथे 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। आणि हो, रेसिपी जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे
आपण सोया चंक्स यामध्ये घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालू. चवीनुसार मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि 4 ते 5 मिनिटासाठी आपण याला उकळी काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या सोया चंक्समध्ये ही ग्रेव्ही मुरेल. टेस्टी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. आपली भाजी इथे तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे आणि तरी खूप छान आलेली आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आहे ना एकदम टेस्टी रेसिपी. तर आपली इथे सोया चंक्सची भाजी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.